जय हिंद मित्रांनो. मी खाटिक सर. आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून विभाज्यतेच्या कसोट्या ह्या नवीन प्रकरणाला सुरुवात करतोय. तर विभाज्यतेच्या कसोट्या म्हणजेच काय असतील ते आपण आधी समजून घेऊया. पहिल्यांदा त्याच्यातील विभाज्यता म्हणजेच काय असणार आहे आणि विभाज्यता याचा अर्थ काय असणार आहे. विभाज्यता म्हणजे एखाद्या पूर्ण संख्येला दुसऱ्या पूर्ण संख्येने शून्य शिल्लक न उरता किंवा शिल्लक न ठेवता भागता येणं म्हणजे विभाज्यता. आता ही झाली आपली व्याख्या विभाज्यतेची. मग आता याचे प्रॅक्टिकली अर्थ काय असणार आहे. तर विभाज्यता याचा अर्थ बघा, एखाद्या पूर्ण संख्येला याचा अर्थ पूर्ण संख्या कुठून सुरू होतात तर शून्यापासून, बरोबर. आणि विभाज्यतेच्या कसोट्यांमध्ये आपण शक्यतो नैसर्गिक संख्यांना भाग देत असतो. विभाज्यता म्हणजे एखाद्या पूर्ण संख्येला दुसऱ्या पूर्ण संख्येने शून्य शिल्लक न उरता किंवा शिल्लक न ठेवता, म्हणजे याचा अर्थ निश्चय भाग देणे. निश्चय भाग देणे याचा अर्थ काय असतो, बाकी कोणती शिल्लक न ठेवता भाग देणे. मग आता समजा आपण एखादी पूर्ण संख्या घेतली, उदाहरणार्थ आपण 10 ही संख्या घेतली आणि 10 या संख्येला आपण 2 ने भाग देतोय, बरोबर. मग आता याच्यामध्ये विभाज्यता आहे का, तर बघा, बे एक बे, बे पंचे 10. आता इथं 5 जो आलेला ना तो भागाकार आलेला आहे. हा काय भागाकार आहे, बरोबर. मग आता इथं बघा, विभाज्यता म्हणजे काय असणार आहे. आता 10 या पूर्ण संख्येला 2 या पूर्ण संख्येने कोणतीही बाकी शिल्लक न ठेवता भाग देणं म्हणजे ही 2ची विभाज्यता असणार आहे. ही 2ची विभाज्यता असणार आहे. ठीक आहे. तर आपण याच्यावरच्या कसोट्या बघूया. विभाज्यतेच्या कसोट्या म्हणजे एक थोडक्यात नियम असणार आहे. म्हणजे 2 ने भाग देण्याचे नियम असणार आहे, 3 ने भाग देण्याचे नियम असणार आहे. म्हणजे भाग देण्याचे नियम म्हणजे थोडक्यात आपण असणार आहेत, त्याला आपण विभाज्यतेच्या कसोट्या म्हणू शकतो. मग आता 2ची कसोटी म्हणजे 2ची कसोटी याचा अर्थ काय, का 2 ह्या संख्येची विभाज्यता म्हणजे 2 ही संख्या कोणकोणत्या पूर्ण संख्येला भाग कशा पद्धतीने देऊ शकते. तर एखादी संख्या 2 ने विभाज्य असते जर तिच्या शेवटचे अंक 2, 4, 6 किंवा 8 असेल तर त्या संख्येला आपण 2 ने निश्चय भाग देतो. आता निश्चय भाग देणं हा एक गणिती शब्द आहे आणि तो बऱ्याच वेळेला आपल्याला कळत नाही. निश्चय याचा अर्थ शेष म्हणजे बाकी आणि निश्चेष म्हणजे बाकी न ठेवता. बाकी न ठेवता जर का आपल्याला एखाद्या संख्येला भाग देता येत असेल तर त्या संख्येची ती कसोटी असते. आता 2ची कसोटी याचा अर्थ 2 या संख्येला आपण 2 या संख्येने किंवा दुसऱ्या संख्येला आपण भाग देऊ शकतो जेव्हा एखाद्या संख्येच्या, आता समजा आपण 45,628 ही एक संख्या घेतो आणि या संख्येला आपण 2 ने निश्चय भाग देऊ शकतो का, हे जर का तपासायचे असेल तर दिलेल्या संख्येच्या एकक स्थानावर 0, 2, 4, 6 किंवा 8 याच्यापैकी जर का अंक असणार आहे तर त्या संख्येला आपण 2 ने निश्चय भाग देतो. इथं लक्षात घ्या, एखादी संख्या 2 ने विभाज्य असते जर तिच्या शेवटचे अंक म्हणजे शेवटच्या म्हणजे कोणता एकक स्थानाचे अंक 0, 2, 4, 6 किंवा 8 असेल तर त्या संख्येला आपण 2 ने निश्चय भाग देतो. किंवा दुसऱ्या अर्थाने जर का म्हटलं तर ज्या संख्येच्या एकक स्थानावर 0, 2, 4, 6 किंवा 8 यापैकी अंक असतो तर त्या संख्येला आपण समसंख्या म्हणतो. म्हणजे सारांशाने जर का आपण म्हटलं तर सर्व समसंख्या ह्या 2 ने विभाज्य असतात. म्हणजे 2 ने कोणकोणत्या संख्येला भाग देता येतो तर ज्या संख्येच्या एकक स्थानावर 0, 2, 4, 6 किंवा 8 यापैकी कोणताही अंक असेल तर त्या संख्येला आपण 2 ने निश्चय भाग देतो. आता उदाहरणार्थ बघा, 45,628 या संख्येच्या एकक स्थानावर 8 आहे, बरोबर. तर त्या संख्येला आपण 2 ने निश्चय भाग देऊ शकतो. उदाहरणार्थ इथं बघूया आपण 45,628 या संख्येला आपण 2 ने भाग देऊया. बे एक बे, बे दुने 4, बे दुने 4, 5 वजा 4 1 राहतो. 1 वर 6 घेतल्यानंतर किती होता 16, बे 8 ही 16, बे एक बे, बे चोक 8. ओके, म्हणजे 22,814 हा जो आलेला इथं भागाकार आलेला आहे. आणि भाग देत असताना इथं बाकी काही एक शिल्लक राहिलेली नाही. म्हणजे थोडक्यात 2 ने आपण या संख्येला निश्चय भाग दिलेला आहे. मग आता आपण अजून अशी काही उदाहरणं घेऊया. त्याच्यामध्ये बघा, ज्या संख्येच्या एका स्थानावर 0 असेल त्याला आपण 2 ने भाग देतो. छोट्या संख्या घेऊया आपण. उदाहरणार्थ 120 घेतलं, याच्या एकक स्थानावर 0 तर 120 ला आपण 2 ने भाग देऊ शकतो. आणि भाग देण्याचा एक बेसिक नियम लक्षात घ्या मित्रांनो, ज्या संख्येने आपण छेदस्थानच्या संख्येला भाग देतो त्याच संख्येने अंशस्थानच्या संख्येला भाग द्यायचा असतो. आता काही मुलं काय करतात, काय इथं
समजा 4ने भाग देतील वरच्या संख्येला आणि खाली 2ने भाग देतील, असं चालत नाही. समान संख्येने आपल्याला भाग द्यायचा असतो, बेसिक रूल आहे. म्हणजे बघा, खाली आपण 2ने भाग देऊया, बे एके बे. तर वर आता आपण 3ने भाग देऊ शकत नाही, 2नेच भाग देऊ शकतो. बे बेक बे सक 12 आणि वरच्या शून्य राहिला 7. तर 60 जे आलेले आहे ते भागाकार आलेले आहे, म्हणजे ह्या संख्येला आपण 2ने निश्चित भाग दिलेले, बाकी कोणती उरलेली नाहीये. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून निश्चित भाग देणारी संख्या कोणती असेल जाऊ शकणारी 2ने, तर जिच्या एकक स्थानावर 4 असणार आहे. समजा आपण 94 ही संख्या घेतली, तर हिच्या एकक स्थानावर 4 आहे म्हणून याला आपण 2ने भाग देऊ शकतो. बे एक बे, बे चोक 8, एक उरला, बे साती 14. शिल्लक काही राहिलेलं नाहीये. त्याच्यानंतर अजून आपण 2चे कसं रिक्रूड अप्लाय करू शकतो. एकक स्थानाला 0 पाहिजे, 4 पाहिजे किंवा 6 पाहिजे. मग आता 6 बघितलं आपण समजा, तर समजा आपण 56 ही संख्या घेतली, तर या 56 या संख्येला आपण 2ने भाग देऊ शकतो का? तर नक्की देऊ शकतो, कारण तिच्या एकक स्थानावर काय आहे, 6 आहे. बे एक बे, बे दुने 4, एक उरलेला, 1 वर 6 16, बे आठी 16. तर 28 हा भागाकार या ठिकाणी आलेले, बाकी कोणती शिल्लक राहिली नाही. त्याच्यानंतर एकक स्थानावर 8 असेल तर आपण ते पण बघितलं. ठीक आहे. अजून एक उदाहरण घेऊया. समजा आपण 98 ही संख्या घेतली, तिच्या एकक स्थानावर 2 आहे, सॉरी 8 आहे, तर या संख्येला आपण 2ने निश्चित भाग देऊ शकतो. जसं बे एक बे, बे चोक 8, बे एक उरलेला, 1 वर 8 18, बे नमे 18. तर अशा पद्धतीने बघा, ज्या संख्येच्या एकक स्थानावर 0, ज्या संख्येच्या एकक स्थानावर 0 2 असेल, अजून आपण एक घेऊया 22, 22 भागीला 2 केलं, बे एक बे, बे एक बे. 0 2 4 6 किंवा 8 यापैकी कोणताही अंक असेल तर त्या संख्येला 2ने निश्चित भाग द्यावा. आणि ज्या संख्येच्या एकक स्थानावर 0 2 4 6 किंवा 8 असतो, ती संख्या असते मित्रांनो समसंख्या. आणि सर्व समसंख्या या ज्या असतात त्या 2ने विभाज्य असतात, त्या संख्यांना समसंख्यांना 2ने आपण निश्चित भाग देऊ शकतो. तर ही झाली आपली 2ची कसोटी. आता आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून 3ची कसोटी या ठिकाणी बघणार.